सरपंच हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संभाजीराजे वडेट्टीवार, ज्योती मेटे, बजरंग सोनावणे, अंबादास दानवे, सुरेश धस यांनी घेतली राज्यपालांची भेट। सर्वपक्षीयांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली। बीड सरपंच हत्या प्रकरणात सर्वपक्षीय आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची माफी मागितली। परभणीतल्या मोर्चाच्या वेळी अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। देशमुख हत्या प्रकरणात जात आणू नये जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। कलम 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, आव्हाडांची मागणी। संभाजीराजे छत्रपतींकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे बॉस, त्यांचा राजीनामा घ्यायला हवा। याआधी अनेक नेत्यांनी आरोप झाल्यावर राजीनामा दिला, संभाजीराजेंचं वक्तव्य। सरपंच हत्या प्रकरणात आरोपींना फाशीच व्हावी, पण आरोप सिद्ध झाले नसताना राजीनामा घेणं योग्य नाही। मंत्रिपद काय सहज मिळत नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांच्या आरोपांचा नेमका संदर्भ माहिती नाही, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, म्हणजे ते एसआयटीला देता येतील। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। देशमुख हत्या प्रकरणात प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमावेत, शहाजी उमप यांच्यासारखे अधिकारी नेमा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी। सुरेश धस यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य करू नयेत, मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सुरेश धस यांचे कान टोचले। धस यांनी सरकारकडे आणि पक्षांतर्गत मंचावर मत मांडावं, बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बीड परळीतल्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींना धोका, सरकारनं सुरक्षेचा आढावा घेऊन लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी, पत्राद्वारे मागणी। राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांच्या भेटीला। खासदार बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर दाखल। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींचं जरांगेंच्या विरोधात आंदोलन। धनंजय आणि पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल। परभणीतील मोर्चात धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात 24 तासात तिसरा गुन्हा दाखल। संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं। आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत, त्याबाबत बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल। धनंजय मुंडेंचा आरोपींवर वरदहस्त। देशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, विजय वडेट्टीवारांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केस जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी। 4ही आरोपींची सीआयडी कस्टडी संपली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी। सीआयडीकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती। आतापर्यंत 5 आरोपींना अटक, 1 आरोपी अजूनही फरार। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांवर होणाऱ्या अश्लील टिप्पणीबाबत कारवाई करावी, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांची मागणी। सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची घेतली भेट। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव। सलील देशमुख, राहुल कलाटे, रमेश बंग, जयश्री शेळकेंची विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी। बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे 2 बाधित आढळले। 3 ते 8 महिन्याच्या 2 बाळांना एचएमपीव्हीची लागण। गुजरातमध्येही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला। 2 महिन्याच्या बाळाला लागण। अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातील खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल। भारतात एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर। आरोग्य विभागानं गाईडलाईन प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी घेणार महत्त्वाची बैठक। महाकुंभ मेळ्यावर एचएमपीव्हीचं सावट। चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्याची महंतांची मागणी। कुंभमेळ्यातील महंतांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र। एचएमपीव्हीचा नव्या व्हायरसचा शेअर बाजारावर परिणाम। परकीय गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री।
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी आयडी स्फोटकांच्या मदतीने उडवलं. 8 पोलीस आणि 1 चालक असे 9 जण शहीद. भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माणिकराव कोकांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं. अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घ्यावा. विजय वडेट्टीवारांची मागणी. काही भिक्षेकरू गाड्यांनी शिर्डीत आणले जातात. त्यातील काही नशेखोर आहेत. अशा लोकांमध्ये गुन्हेगारी वाढते. पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सुजय विखेंबाबत शिरसाट यांची प्रतिक्रिया. मतदार हा मालकच असतो, त्याच्यामुळेच आपण असतो. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं अजित पवारांनी म्हटलं होतं. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंनी बोलावली मुंबई शहरातील उपविभाग प्रमुखांची बैठक. महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगानं उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. खार पूर्वेतील झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होईपर्यंत निष्कासन आदेशास तात्काळ स्थगिती द्या. आमदार वरुण सरदेसाईंचे निर्देश. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा. नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं मागणी केली होती. मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यानं खळबळ. हप्ते भरायला पैसे नसल्यानं गाडीचा नंबर बदलला. मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळलेल्या प्रकरणात नंबर बदललेल्या आरोपीची कबुली. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी पिढीमध्ये पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी. 4घांचा मृत्यू. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती. 10 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यातील परांजपे बिल्डर विरोधात परांजपे टाउनशिपमध्ये राहणाऱ्यांचं मुका आंदोलन. बिल्डरनं पाणी पुरवठा वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप. तर रहिवाशांनी 10 वर्षांचा मेंटेनन्स दिला नसल्याचं परांजपे बिल्डरचं प्रत्युत्तर. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक. पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. महापालिका अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचं आश्वासन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आत अटक. हितेश धेंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश चाळके यांनी तक्रार केली होती. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. धाराशिव जिल्ह्यातल्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून 3घांचा मृत्यू. शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची यावरून भावकीत वाद. झालेल्या हाणामारीत वडील आणि मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची मापसूच्या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. भंडाऱ्यात वाघाची शिकार करून त्याचे 2 तुकडे करून झंझेरियाच्या जंगलात फेकल्याचा प्रकार समोर. मागील 8 दिवसात वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना. माथेरानच्या दस्तुरी वाहनतळावर एका मद्यधुंद कार चालकाची घोड्यासह 4 वाहन चालकांना धडक. पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला घेतलं ताब्यात. मुंबईतील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंट जवळ काल रात्री भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू. बेजबाबदारपणे हे तरुण दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ समोर. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. काँग्रेसकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. महिलांसाठी प्यारी दीदी योजनेची घोषणा. महिलांना योजनेअंतर्गत दर महिना मिळणार 2,500 रुपये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मूच्या नवीन रेल्वे विभागाचे आणि तेलंगणातील चार्लापर्ली न्यू टर्मिनल स्टेशनचं केलं उद्घाटन. रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीचीही केली पायाभरणी. फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ब्रॅडी कॉर्बेट यांना द ब्रुटालिस्ट चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार. पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन ॲट लाईटला एकही पुरस्कार नाही. कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. सोशल मीडियावर ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीला. 17 जानेवारीला देशभरात चित्रपट होणार प्रदर्शित. दुखापतीमुळे बुमरा इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता. भारत आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून T20 तर 3 जानेवारीपासून वनडे मालिका खेळवली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.